बसा ना. इदेन काही बरवात ननगावा. अय्यो पण तुम्ही जरा वाढल्यासारखे दिसताय. मी छेव स्लिम झालोय थोडासा इडली डोशाच्या डायटिंग मुळे. सकाळी इडली रात्री डोसा. सकाळी काय झालं बापूराव? मला घरी येऊन घेऊन आलात ते कामासाठी का माझ्या जागी कोण बाई नेमले हे दाखवण्यासाठी? बाई कोण? बाई कोणी नेमली? हे काय? आश्चर्यचकित होण्याचं काय कारण नाही बघा अनिल राव. अहो आमच्या कृष्णेच्या मदतीसाठी यमुनेला आणली आम्ही धार वाढून. अहो आमची कृष्णा सर्वात लहान लाडात वाढलेली तेव्हा जमत नाही तिला स्वयंपाक, पण डोसे मात्र एवढे मस्त बनवते. झाले झाले ते बनवून झाले. म्हणूनच म्हटलं की मदत होईल तेवढीच कृष्णेला यमुनेची. तुम्ही उद्योगात रमलेले तेवढीच होईल की हो सोबत. तुमची काही हरकत नसते ना अनिल राव? नमस्ते भाऊजी. अय्यो मग संगीता बहिणी तो पैत्री मी तुम्हाला सांगायचंच विसरलो. काय? ए दोघांना मी आज जेवायला बोलवलं असतंय. असं? हौदू. गुड गुड. अविनाश कुठे गेला? फ्रेंड ते नंतर येणार आहेत. त्यांना कोणीतरी भेटायला येणार आहे. अच्छा अच्छा बरं झालं तुम्ही आलात. ते नाहीतरी अण्णा आणि दादा कंपनीला आहेतच. कसली कंपनी आणि काय घेऊन बसलात अनिल राव? आम्ही परत जाणार बघा, लगेच परत जायचंय. हो पण आणि बरं का अनिल राव, तसा मी कर्मटच. जावयाच्या घरी पहिला घास घ्यायचा म्हणजे नातवाच्या बारशाला. अम्माच्या ऐवजी इश्य म्हणून लाजलीस तर जास्ती बरी नाहीस का दिसणार? काहीतरीच काय भाऊजी, ती काही म्हणाली ना तरी ती सुंदरच दिसते. बरं येतो मी अनिलराव. सांभाळा आमच्या कृष्णाला. ही कृष्णा कोण? नाही ही प्रिया झाली, ती यमुना झाली. ही कृष्णा कोण? अहो माझंच नाव असतंय ते कृष्णा. कृष्ण प्रिया. हो असं आहे होय. चला कृष्णा येतो आम्ही. बरं चला. कृष्णे येतो. हा दादा पोचल्यावर कळवायचं असते. हो. हे आज आणलंय त्याचं काय? बापूराव ही वेळ आहे का चर्चा करण्याची? पण तरी सुद्धा आपल्याकडे पाहुणे आलेत ना. टाटा. मी काय म्हणत होतो, सगळे प्रश्न सुटतील माझ्यावर सोपवा. मी आहे ना. बाय बाय. हो पण बाय. चलो. या घरात जे काय बोलायचं ते मराठीत बोलायचं. मी नखशिकांत मराठी माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. एवढंच कमी होतं. घरचं झालं थोडं आणि व्याहानी धाडलं घोड. हे घोड बिडबडायचं काम नाही बघा. सांगून ठेवते मला ते तुमचा मराठी चांगलं माहित आहे. महाराष्ट्र देशा कणकर देशा दगडांच्या देशा. ए तू मला दगड म्हणालीस म्हणजे तुला मराठी येतं? तुमच्या परी चांगले येतंय. माझ्या पाठीमागे एक बी वाकडा शब्द ऐकून घेणार नाही. हा समजलं समजलं. तू इथून आधी बाजूला हो, मला सगळा स्वयंपाक करायचा अजून. स्वयंपाक कवाच झालाय. काय? हे बघा बिशी बिल्ली हुल्ली आणा केलंय मी. तुला काय हे बालसंगोपन केंद्र वाटलं? तुझा हा गुरगुट्या भात खायला. वकील साहेबांनी एकदा 2-3 हाणले ना की एवढी जीव लांब काढतील आणि माझ्या नावाने बोंबलतील. बापूराव कोंबडी कुठे आहे? बापूराव कोंबडीची तंगडी कुठे आहे? त्यांना काय हा घास खाऊचा हा घास माऊचा असं म्हणून तुझी भिशी बल्ली भरवू? येडछाप. वहिनी अजून अविनाश कसा नाही आला? अहो मी खास त्याच्यासाठी मागवून ठेवली होती. अहो भाऊजी नसती भानगड कशाला. असले काही प्रकार घेतले की त्यांचे वांदे होतात. गेल्या वर्षी आठवण आहे ना तुम्हाला? हे बघ वहिनी. संगीता बहिणी आपलं घर समजून जेवायचं बघा. नो फॉर्मॅलिटी. लाजायचं नाही. अनिला तुम्हाला काय वाढायचं? व्हेज नॉन व्हेज? व्हेज नको नॉन व्हेज आणा. तुमचा व्हेज म्हणजे काय प्रकार असतो तो मागच्या वेळेला खाऊन बघितला. इडली डोसा उत्तप्पा. नॉन व्हेज आणा यावेळेला. नॉन व्हेज. अय्यो कृष्णाताई अनिल साहेबांनी आपलं बिशी बिल्ली वाडा किंवा स्पेशल असतं बघा. नाही बिल्ली वगैरे नको. हे असलं मांजरं खात नाही साहेब. बापू साहेब प्युअर व्हेज कन्नड स्पेशल. अहो आमचा शेर आहे तो असला गवत खाणार नाही. मला ऐका तुम्ही हे घ्या. काय र माझं साडी खराब केलं र. अगं प्रिया एवढं कशाला मनाला लावून घेतेस? भाऊजी
उद्या येताना तिला डझनभर साड्या घेऊन या हा. डझन भर कशाला, अख्खं दुकानच घेऊन होतो ना. साडीच्या दुकानात जेवायला बसलो असतो तर बरं झालं असतं. तरी मी तुम्हाला सांगत होते ते बी शिबिल्ली बरं. अहो चांगलं पौष्टिक असतं बघा. ते पौष्टिक असेल ना तर ते तुझ्या बाई साहेबांना खायला घाल. आमच्या साहेबांना असलं काही आवडत नाही. हे बघ, या घरात एक तर मटण तरी शिजेल, नाही तर दुधी भोपळ्याची भाजी तरी शिजेल. खायची असेल तर खा, नाहीतर धारवाडला जा. देवरा येण माडिट्री त्यांना. अय्यय्य, हे बघा या घरात स्वयंपाक फक्त मीच करेना. हे निर्णय ठरला म्हणजे ठरला. हा, सांगून ठेवते. ठीक आहे गंगे भागीरथी यमुने, मी सुद्धा एक निर्णय घेतो. कुशाल घ्या. मी हे घर सोडतो. आपला काय संबंध? हा, ज्याला जे वाटतं ते तो करू शकतो. कल चले हम विदा. अय्यय्य, भरल्या घरात तिन्ही संचयाला ह्या सगळं काढायचं नसतं बघा. सांगून ठेवते. चल. बापूराव, अखेर ती वेळ आलीच. किती काळ सहन करणार? तुम्ही हे जे काय आणलंय राहू दे. सगळ्याच भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. पण मी निघालोय आणि हा माझा निर्णय अखेरचा आहे. बापू साहेबा, हे माड व्याद्री असं करू नका. मी यमुनेची समजूत काढताय. ती तुमच्यापेक्षा लहान असते. तिला वडीलकीच्या नात्यानं माफ करा प्लीज. जाऊ दे प्रिया, मला वाटलंच होतं कधी ना कधी तरी ही वेळ येणारच. त्यांच्या डोळ्यातली महासर्पोद्दारी कठोरताच सांगते. मागच्या वेळेला त्यांची समजूत काढता काढता माझ्या तोंडाला फेस आला होता. त्या स्वयंपाकघराबद्दल त्यांच्या फार नाजूक भावना आहेत. अलविदा कर चले हम विदा. जाऊ दे बापूराव, गाण्याचं एवढं मनावर नका घेऊ. अनिल, आडवा ठेव त्याला. उठा की प्लीज. निवा हो व्याद्री. अनिल प्लीज प्लीज. जाऊ दे प्रिया, त्याचा काय उपयोग होणार नाही. त्यांना सुखाने जाऊ दे. आत्ताच एक बातमी कळली. तिसऱ्या साक्षीदाराची साक्ष, कबुली जबाब हे सगळं मुंबईच्या बाहेर घ्यावं असं वरिष्ठांचं मत आहे. तसं जर असेल तर ते जास्त सुरक्षित होईल सर. कारण डॉनची सगळी माणसं मुंबईतच पसरलेली आहेत. शिवाय याआधीच आपण 2 साक्षीदार गमावले आहेत. तुमच्याप्रमाणे त्यांचंही हेच मत आहे. पण मला हे संयुक्तिक आणि सुरक्षित वाटत नाही. अगदी वेगळ्या आणि अपरिचित जागी जाऊन संरक्षणाचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. परिचित भूमीवर युद्ध करणं सोपं, पण अपरिचित जागी एखादा छोटासा हल्ला परतवणं सुद्धा फार कठीण असतं. ही असल्या प्रकारची प्रकरणं हाताळायची मुंबईत आपल्याला सवय आहे. कारण आपल्याला नक्की माहिती असतं की आपण कशाच्या विरुद्ध काम करतोय. सगळं अवघड आहे, बट वी हॅव टू फेस इट. याला म्हणतात ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट वाचल्यावर 10 लोकांनी विचारायला पाहिजे, काय हो अनिल, तुमचा वकील कोण आहे? विचारतातच, विचारलं पाहिजे ठीक आहे, काय? ठीक आहे, ठीक आहे. हे बघ अनिल, आता मी एक काम करतो. हे ऍग्रीमेंट मी घेऊन जातो आणि उद्या सकाळी स्टॅम्प पेपरवर टाईप करतो आणि दुपारी तुझ्या ऑफिसमध्ये सहीसाठी आणतो. ओके? थँक्यू व्हेरी मच यार. कोर्ट संपल्यानंतर सुद्धा तू माझ्यासाठी एवढा वेळ थांबला. अरे छोडो यार. अरे दोस्ती किस चीज का नाम है. बरं अनिल, घरची आघाडी काय म्हणते? ओके आहे ना? खरं सांगू, जाम वैतागलोय मी. प्रिया तशी चांगली मुलगी आहे रे, पण या लग्नापासून सॉलिड घसरणीला लागलोय मी. पैशाच्या दृष्टीने पण आणि मानसिक दृष्टीने पण. बापूराव परत सोडून गेले, ते पुन्हा परत येतील असं मला वाटत नाहीये. ही सगळी आयुष्य जगण्याची पद्धतीच मी गमावून बसलोय. ही खाण्याची वागण्याची पद्धतीच मला मानवत नाहीये. एवढं मोठं हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं कॉन्ट्रॅक्ट एका फडतूस हनीमून पायी मी गमावून बसलोय. केवढा मोठा फटका. तुला सांगतोय, लग्न मला संपवून टाकणार आहे. असं कसं म्हणतोस? असं म्हणू नकोस, असं म्हणू नकोस. हे बघ, लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल हे घडतातच. थोडीशी ऍडजस्टमेंट तू सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे मी नेमकं काय करायचं अविनाश? दोन्ही बाजूने 4-4 पावलं चाललं तरच मध्ये कुठेतरी गाठ पडेल ना. या चहा.
अनिल, मी माझ्या माहेरी जाते, थेट दारवाडला. तुम्ही तिकडे येऊ नका. मी परत कधी येईल ते मलाही माहित नाही. कदाचित कधीही नाही. नको असलेल्या गाठी बांधण्यात तरी काय अर्थ आहे? दोघांनी 100% दुःखी राहण्यापेक्षा एकानं तरी सुखी राहण्यात 50% फायदा आहे, नाही का? हे तुम्हाला पटावं म्हणून टक्क्यांच्या हिशोबात सांगते. मला विसरालच. प्रिया. अगेन फ्री बर्ड. बापूराव, तुम्ही आता येऊ शकता. आता आपण पूर्वीच आयुष्य जगू शकतो. स्वातंत्र्याचा विजय असो. हे बघ कृष्णा, तू रडू नको. काय घडलं ते मला सांगता खरं. अण्णा, मला असं वाटत होतं की प्रत्येक पुरुषाला लग्नाचं बंधन पहिल्यांदा तापदायक वाटत असते, त्यामुळे अनिल तसं वागतंय. पण तसं नव्हतं. परवा ते त्यांच्या मित्राशी बोलताना मी माझ्या कानाने ऐकलं. ते या लग्नामुळे सुखी नाहीत. त्यांना घटस्फोट घेऊन मुक्त व्हायचं असते. काय सांगतेस? नाही, ते असं करू शकणार नाही. हे लग्न त्यांनी स्वतः पुढाकार घेतला म्हणून झालेलं आहे. मी उलट त्यांना परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. हौदू, पण त्यांनी पुढाकार घेतलं तेव्हा ते शुद्धीत नव्हतं, प्यालेलं होतं. छे छे छे, मला नाही पटत. अगं, हा माणूस बिअरला सुद्धा शिवत नाही. पण ते दिवशी त्यांच्या मित्रांनी त्यांना पाजलेलं होतं, त्यांच्या नकळत. तरी पण कृष्णा, घटस्फोट हा काही पर्याय होऊ शकत नाही. एखाद्या मुलीचं आयुष्य म्हणजे रस्त्यावर पडलेली गोष्ट आहे का, की नशेत होतो म्हणून लग्न केलं आणि काही दिवसाच्या संसारानंतर सोडून दिलं? हा स्वतःला समजतो तरी कोण? माझी मुलगी मला जड झाली नव्हती. मला ती नको होती म्हणून मी तिचं लग्न केलं नाही. कृष्णा बेटा, तू काही काळजी करू नको. तू बघ आता मी काय करतो. या उपटसुंबाला असा धडा शिकवतो की आयुष्यात दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जाणार